रामकृष्ण हरी सर्वांना. चला तर आज जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा घोडा आलेला आहे. कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता सेलू. तर त्या अश्वाला आज आंघोळ घालण्याचा योग आलेला आहे आम्हाला. किती शांत उभा राहिलाय पाय. कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सांगता सेलू, अलंकापुरी मयुरी पार्क. आणि बाजूलाच त्या मयुरी पार्कमध्येच एक भक्ताचं घर आहे आणि त्या घरी घेऊन आलो मी. त्यांनी आम्हाला मोटर लावून दिली. आमचे प्रकाश महाराज धुतात, मी हे काय लगाम घेऊन बसलो. खूप सुंदर. पाहतो मी सर्वांनी किती मस्त आंघोळ करायची आता. आणि सगळ्यांना म्हणा तुकाराम 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 तुकाराम. भक्तांनी आम्हाला साबण दिली आणि ते आता ते सुद्धा आले समोर मस्तपैकी. आता त्यांनी पाईप धरतील, प्रकाश महाराज साबण लावतील. मी त्याचा लगाम धरून बसलो. लावा महाराज साबण, तर चढा खास 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 चला असा निघला पाहिजे. आता काय बाबा, आता जाधव महाराजांना पैप घेतला हातात. जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. खरंच उजळले भाग्य आता अवघी आरली चिंता. आम्हा सेलूकरांचं भाग्य उजळलं. स्वतः जगद्गुरू तुकाराम महाराजाचा घोडा इथं गेली 8 दिवसापासून सेलू या ठिकाणीच मुक्कामला आहे. काय सोहळा आहे, खूप म्हणजे अगणित सोहळा आहे, अगणित. किती शांत. महाराज तर साबण, अरे मोटरसायकलवर तर दमच नाही बाबा, थांब थोडं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोका. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुल्या. सर्व सुकृताचे फळ मिलाईन, सेमवी देईन पांडुरंगा. बापरूपमदेवर विठ्ठलाच्या भेटी, आपल्या संसाठी करून ठेला. काय त्या माऊलीनं, जगद्गुरू तुकाराम महाराजांना आपल्यासाठी काय काय करून ठेवलं. आणि हा मानाचा अश्व आहे. पहा तुम्ही कशी माणसासारखी आंघोळ झाली, किती शांत पद्धतशीर. कसा उभा राहिला शांत. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. भाग्य आमचं तुकाराम महाराजाचं. स्वतः हे या घोड्यावरती पादुका असतात. चला जाधव महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. किती शांत चित्तानं उभं राहिला बा. राजा जाधव महाराज पाणी घेते पण पाठीमागून. साबण गिबन व्यवस्थित लावली आता पद्धतशीर. हळूहळू मारा, हळूहळू मारा पाणी. घेत नाही ते, बुजत नाही. पायातलं काढायला प्रकाश महाराज चिखल